सुरुवातीच्या काळात शिवसेनेची स्थापना झाली होती तेव्हा इथल्या ज्या नोकऱ्या आहेत त्या म्हणजे त्या उच्चभ्रू नोकऱ्या बँकांमधल्या किंवा इतर नोकऱ्या या दाक्षिणात्य लोक घेऊन जात होते म्हणून तेव्हा दाक्षिणात्य हे टार्गेट होते. बजाव पुंगी हटाव लुंगी सर. कमलेश एक गोष्ट सांगा, मुळात एका अविकसित एका राज्यांमधनं लोक बाहेर पडत आहेत आणि एका विकसित राज्यामध्ये येत आहेत आणि इथे येऊन हे ताठमानेने आम्हाला सांगणार की आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. स्वतःच्या राज्यात जा ना, करा तिकडे विकास. तुम्हाला तिथेही काही करता आलं नाही म्हणून तुम्ही इकडे आलात ना हो रोजीरोटीला. 4 पैसे मिळाल्यावरती छाती ताट करून दाखवताय आम्हाला. या राज्याचे तुमच्यावरती उपकार आहेत ना. मला असं वाटतं त्या समाजाने देखील पाहिलं पाहिजे की आपल्याला कोणी चालवतंय का, आपला कुठे वापर होतोय का, हे त्या समाजाला कळायला नको. मी मगाशी जो मुद्दा म्हणत होता सर की आधी दाक्षिणात्य, मग तुमची जेव्हा तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण स्थापन केली तेव्हा उत्तर भारतीय, आता जैन किंवा गुजराती किंवा मारवाडी, असं एक एक टार्गेट एका प्रश्न टार्गेटचा नाहीये. प्रश्न असा आहे की ते ज्याला समोर येतात. आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया. 2008ला उत्तर प्रदेश दिन. कोणता उत्तर प्रदेश दिन? महाराष्ट्र दिन. बरोबर आहे. त्याला एक कारण आहे ना, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं एक कारण आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. बरोबर की नाही? त्याच दिवशी गुजरात दिन आहे, असो गुजरातचाही असेल. प्रश्न असा आहे की उत्तर प्रदेश दिन कुठून आला, जो उत्तर प्रदेशमध्ये पण साजरा होत नाही. ते फॅड तुम्ही महाराष्ट्रामध्ये आणायचा प्रयत्न केला, त्याला आम्ही विरोध केला, तिथं बंद झालं. आता हे छटपूजेच्या नावाखाली याच्या काही सगळ्या चौपाट्या आणि सगळे भरून टाकतायत. कशासाठी भरून टाकतायत? काय सांगायचंय काय तुम्हाला, काय म्हणायचंय तुम्हाला, कोणाला ताकद दाखवताय तुम्ही? हा सुरुवातीला मुद्दा घेतला होता, आहेच मुळी तो घेतला होता. काय असतो नंतर तुम्ही त्याला जेवढा प्रकर्षाने त्याच्यानंतर बंद झालं होतं. हे गेल्या 3-4 वर्षात परत सुरू केलं या लोकांनी, भाजपवाल्यांनी. आता विरोध राहील छटपूजेला. आता मला ताकद दाखवू नका इथे महाराष्ट्रात येऊन. माझा कुठच्याही पूजे बिजेला विरोध नाही. घरात करा पूजा, काय करायची ती. इथे आमच्याकडे जो गणपती विसर्जनाचा होतो तो वर्षानुवर्ष होतो, अनेक वर्ष होतोय. ते तिथे होतं म्हणून आता आम्ही आमची ताकद दाखवतो समुद्रावरती. हे करायला जाऊ नका, इथे भानगडीत पडू नका. माझा कुठच्याही प्रार्थनेला पूजेला कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मला जायची पण इच्छा नाही आणि गरजही नाहीये. माझा तो विषय येत नाही. पण तुम्ही त्याच्या मार्फत जर समजा मला तुम्ही इथे महाराष्ट्रात येऊन मराठी माणसांना जर ताकद दाखवायचा प्रयत्न करत असाल तर त्याला माझा विरोध राहणारच आहे. आता मुंबईत कावड यात्रा सुरू झाल्या, तुम्ही बघितलं का एवढ्यात? त्या कावड यात्रा बघितल्या मी. त्याच्यात त्या पोरी बिरी नाचवतात ते बघा ना. त्या कुठे कुठे युपी बिहारमध्ये कुठेतरी त्या ट्रक चाललेत, त्याच्यावरती काय डीजे लावलेत, त्याच्यावरती त्या मुली काय नाचतायत, काय काय चाललंय, कोणता धर्म हा? आता म्हटलं महाराष्ट्रात मुंबईतही कावड यात्रा सुरू झाल्यात. संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये तुम्ही बघा मी काय म्हणतोय ते की ह्यांचं काय षडयंत्र सुरू आहे या सगळ्या लोकांचं. आणि त्याला लाचारीने आपल्याकडचे अनेक लोक त्याला शरण जात आहेत फक्त राजकीय स्वार्थासाठी. आज तुम्ही तुमचा स्वार्थ बघून घ्याल, पुढे काय करायचंय, पुढे काय होणार महाराष्ट्रामध्ये. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांना भान सुटलेला पक्ष आहे, भान सुटलेला पक्ष. भाजपसारख्या पक्षांनी अशा स्टेजवर जाणं वगैरे एक वेळ मी ते समजू शकेन का त्यांचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांना करणं भाग आहे. शिवसेना जी दुसरी शिवसेना शिंदेची, ते सुद्धा छटपूजेला तिथे जातात आणि का बा वगैरे म्हणतात. याचं कारण भान सुटलंय. सत्तेसाठी लाचार. जिथून जिथून मतं मिळतील, जिथे जिथे पैसे वाटता येतील, ज्याच्यातनं मला सत्ता मिळेल ते सगळं करा. हे सगळं युपी बिहारचं कल्चर आहे. हे सगळं जे आपण महाराष्ट्रात घुसवतोय आपण. म्हणजे आपण महाराष्ट्र म्हणून त्यांना सुधरवायचं का त्यांनी तिकडनं येऊन आम्हाला बिघडवायचं? मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणांनी आणि तरुणींनी मला असं वाटतं या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि काही नसेल तर महाराष्ट्रामध्ये मग जातीमध्ये पेटवून द्यायचं. महाराष्ट्र तिकडे जातीमध्ये पेटलाय, इथे बाहेरून परप्रांतातले लोक येत आहेत, ते तुमचं अस्तित्व गमावून टाकतायत. सगळीकडनं तुमची धूळ धाण फक्त करायची आणि ह्यांना फक्त सत्ता हवी आहे. पण जेव्हा तुम्ही याला विरोध करताना तुमच्या पक्षावरती नेहमी आक्षेप घेतला जातो की तुमचा आक्षेप हा बऱ्याचदा हिंसक होतो, मग मारलं. आत्ता मागे मीरा भाईंदरमध्ये तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांनी पक्षांनी मारहाण केली. काय झालं प्रकरण माहितीये का तुम्हाला? तो म्हटला मी हिंदीत मराठीत काय झालं तुम्हाला माहितीये का? तुम्हाला नाही ना माहिती. त्या दुकानदाराला, म्हणजे माझी जी माहिती मी तुम्हाला म्हणूनच सांगतो, तुम्हाला माहिती नाहीये तर तिकडे एकदा जाऊन विचारा काय झालं ते.
तिथे झालं, आमच्या लोकांचा मोर्चा चालू होता. मोर्चा चालू असताना कोणतरी आमचा पाणी प्यायला गेला तिकडे. पाणी प्यायला गेला तर दुकानदाराने विचारलं की कशासाठी आहे? तो बोला नाही वो ते हिंदीला विरोध. तो बोला विरोध कशासाठी करताय तुम्ही? तो बोला नाही मराठी महाराष्ट्रामध्ये असली पाहिजे. तो बोला बोलतो कोण मराठी तुमच्याशी? कोण बोलणार मराठी? याच्यातनं तो वाद झाला आणि त्याच्यातनं कानफाडीत बसली. तो गेला आणि मारायला सुरुवात केली. कशासाठी मारायला सुरुवात करणार? बरं तिथे हजारो लोक होते ना रस्त्यावरती, त्यालाच का मारला? तुम्ही त्याच्या मुळाशी जाणार नाहीत. हे का झालं? पण तरी आता मागे तुमच्या इथे पोस्ट इथेच अहो जर समजा प्रश्न असा आहे ना, जर समजा त्यांना मारायचंच असतं तर प्रत्येकाला वेचून मारले असते. का होतंय, का घडतंय, तिथे काय नेमकं झालं एकदा बघणार आहात की नाही?